सिंधुदुर्गातल्या दाजीपूर अभयारण्याला पर्यटकांची चांगली पसंती मिळते। दिवाळीच्या सुट्टीमध्ये अनेक जण या ठिकाणी फिरण्यासाठी येतात। जंगल सफारी, ठक्याचा वाडा, शिवगड अभयारण्यातील प्राणी, राधानगरी धरण अशा अनेक पर्यटन ठिकाणांवर गर्दी झाली। त्याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी उमेश बुचडे यांनी। महाराष्ट्रामध्ये पर्यटन स्थळ ही खूपच आहेत, पण एक महत्त्वाचं जे पर्यटन स्थळ आहे ते कोल्हापूर जिल्ह्यात आहे आणि ते दाजीपूरमध्ये जवळपास हे सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या मध्यवर्ती ठिकाणी आहे, दोघांच्या मध्य ठिकाणी आहे। त्यामुळेच आपण या पर्यटन स्थळावर आहोत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे हजारो पर्यटक आहेत या दाजीपूरला एक पर्यटन म्हणून पाहायला येतात आणि त्याचा आनंद घेतात। याच ठिकाणी आपण पाहतो की वन विभागाच्या माध्यमातून इथे टेंट देखील उभारलेले आहेत आणि तशाच पद्धतीने इथे जेवणाची देखील व्यवस्थित सोय असते आणि घनदाट अभयारण्यामध्ये एक सुरक्षित ठिकाण म्हणून हे ओळखलं जातं आणि आपण अशा पद्धतीने इथं नेमकं काय पाहायला मिळतं अभयारण्यामध्ये आणि कशी व्यवस्था असते हे देखील इथे स्थानिक आहेत वन विभागाचे काही कर्मचारी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल एकंदरीत काय नेमकी परिस्थिती आहे? घनदाट जंगल असतं, भीती रात्रीची वाटते आणि काही पर्यटक येऊन इथं राहतात, त्यांना कशी सोय असते? कसं आहे, जर वन्यजीव विभाग कोल्हापूर परिक्षेत्र दाजीपूर ग्रामपंचायत विकास समिती अंतर्गत इथं जंगल परिसर ठक्याचा वाडा या परिसराचं नाव आहे। तर तिथं पर्यटकांसाठी तंबू निवासची व्यवस्था शासनामार्फत करण्यात आलेली आहे। तर तिथं राहण्याचे चार्जेस वगैरे म्हणजे एकदम रिजनेबल रेटमध्ये आहेत। तर 1500 रुपये 2 व्यक्तीसाठी, जादा व्यक्ती 300 रुपये। जेवण खाणं इन्क्लूड नसतं, त्यात एक्स्ट्रा चार्जेस देऊन घ्यावं लागतं व आम्ही त्याची व्यवस्था इथं करून देतो। असं एक शासनाचा उपक्रम सध्या चालत आहे आणि त्याला पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय। पर्यटनासाठी हे आता उपलब्ध होत आहे सर्व पर्यटकांना आणि आता सुट्ट्या पडत आहे, त्यामुळे हे आता जे आहे संपूर्ण आपल्याला आनंदाने आणि उत्साहाने पाहण्यासाठी आता गर्दी देखील होईल। त्यामुळे अशाच पद्धतीने पर्यटकांनी इथे भेट द्यावी अशीच अपेक्षा आता वन विभाग देखील करत आहे। उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।